योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी। दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सौ वैशाली चंद्रकांत मोरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। हा कार्यक्रम जानकी बाई कृष्णा मडवी मंगल कार्यालय, सेक्टर 5, पारसी बँक जवळ ऐरोली, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी नगरसेवक शिवाजीराव खोपटे, माजी नगरसेवक विजय चौगुले, नगरसेवक करण मडवी, समाजसेवक केनी भाई, शाखा प्रमुख केरवा लोकरे, घाटकोपर पूर्व विधानसभा दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सौ वैशाली चंद्रकांत मोरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। हा कार्यक्रम जानकी बाई कृष्णा मडवी मंगल कार्यालय, सेक्टर 5, पारसी बँक जवळ ऐरोली, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी नगरसेवक शिवाजीराव खोपटे, माजी नगरसेवक विजय चौगुले, नगरसेवक करण मडवी, समाजसेवक केनी भाई, शाखा प्रमुख केरवा लोकरे, घाटकोपर पूर्व विधानसभा प्रमुख यशवंत मोरे तसेच शिवसेना शाखा प्रमुख रिया शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी सौ वैशाली मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। कार्यक्रम आनंदी वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला। धन्यवाद। पॉइंट मिळालेले नाहीत, लवकरात लवकर जाऊन तुम्हाला तर सेल्फीज घ्यायची आहेत। ज्यांनी स्मार्ट वॉच किंवा तुम्ही मागे काय एवढे आहात, पुढे या, लवकरात लवकर जाऊन तुम्हाला सेल्फी घ्यायचे आहेत। ज्यांनी स्मार्ट वॉच किंवा रिस्ट वॉचेस घातलेले आहेत त्यांच्या सोबत जाऊन तुम्हाला सेल्फी घ्यायचा। टाइम स्टार्ट नाव। वैजयंतीचं औषण होत आहे आणि त्यासोबतच या वाढदिवसाला अशा दिग्गज मंडळींची पण इथे उपस्थिती झालेली आहे। आपल्या कार्यक्रमाला शोभा वाटत आलेली आहे। माननीय श्री मंडळी साहेबांचं देखील इथे आगमन मगाशीच झालेलं आहे। आशीर्वाद देणार नाही, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असं मी सांगू इच्छितात। म्हणून सौ वैशाली चंद्रकांत मोरे या घाटकोपर पूर्व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार होत्या। घाटकोपर पूर्व विधानसभेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। घाटकोपरमध्ये आज या ठिकाणी पालखीचा सोहळा होणार आहे। आज या ठिकाणी पालखी विभागातील नागरिक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पालखी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी होत आहे आणि सर्व महिला मंडळ देखील आले मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी पालखीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मी वैशाली, आज आमच्या इथे पालखीचं आगमन होत आहे, तर मी या सर्व महिलांच्या वतीने पालखीचं सहर्ष स्वागत करीत आहे। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गणपति बप्पा
आमचे काटेकारी गावाचे सर्व ग्रामस्थ मंडळ आणि प्रमुख पाहुणे इथे तुम्ही आता स्वागत करतो. आणि त्यांचा 50 वाढदिवस आहे, पण त्यांचे 100 वर्ष पूर्ण होऊन असे शुभेच्छा देऊन त्यांना आरोग्य चांगलं लाभो अशी शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता देवाची प्रार्थना करतो आणि मी आशीर्वाद देणार नाही की तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असं मी सांगू इच्छितात. म्हणून मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा जय हिंद, जय महाराष्ट्र. महाकालेश्वरी कोटी समप्रभाने विघ्न सर्वमध्ये सर्वकाळ सर्वदा 1464 आदिपती श्री गणपती त्यांच्या ते नतमस्तक होतो. सर्व मंगल मंगले श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. आई जगदंबा तुळजाभवानी ते नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करतो. आई जगदंबा जगत जननी श्री रामवर्धांनी ते नतमस्तक होतो. आज या ठिकाणी सौ वैशाली मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले सर्व प्रमुख पाहुणे आमचे करणदादा मडवी, दादा, आमचे सय्यद दादा, यशवंत मोरे, मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी, माता भगिनींनो, आज वैशाली मोरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आज वैशालीबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द आपण पडतील. त्याचं कारण हसत खेळत 28 वर्ष लग्नानंतरचा संसार तिने सांभाळला. छोट्याशा खोलीमध्ये घाटकोपरला राहत असताना त्या घाटकोपरच्या रहिवाशांनी अनेक समस्यांना सामोरे जाऊन आम्हा दोघा बैलांना आपल्या पोटामध्ये घेतला. ग्रामस्थांनी सुद्धा या 50 वर्षाच्या वयोमर्यादेमध्ये वैशालीने गावासाठी घरासाठी आमचे चिरंजीव संदेश मोरे यांनी जो काही प्रेम दिलेला आहे तो असाच त्यांनी टाकीवरती ठेवावा. कारण 50 वर्ष झाल्यानंतर आजच्या युगामध्ये आज आहे की नाही हे कोण सांगू शकत नाही, परंतु आला दिवस हा आनंदाचा आणि सुखाचा जावो अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो. वैशालीने आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींना साथ दिली. दुःखामध्ये असो सुखामध्ये असो अनेक गोष्टींना सामोरे जात पडत्या काळामध्ये सुद्धा तिने हे सर्व प्रपंच उभा करण्यासाठी तिचं मोलाचं कार्य आणि धाडसीपणा हे मुंबई शहरामध्ये आल्यानंतर प्रत्येक क्षणाला आपल्याला सामोरे जात असताना हातामध्ये काही नसताना सुद्धा आज एवढं साम्राज्य उभं करताना सर्व घराला तिने कपड्यातून कुठलाही अडथळा जाऊन दिलेला नाही आणि असा त्याला तिने न जाता हे घर सांभाळावं अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. आज आमची मोठी जोडची कामदार इथे आहे, आमची मावशी आईप्रमाणे इथे आहे. आम्ही ज्या प्रसंगातून सामोरे जाऊन बरचसं संकटात सामोरे जाऊन आम्ही या ठिकाणी मोठे झालो. 50 वर्ष जगलो, किती जगलो याला अर्थ नाही, पण कसे जगलो ज्यांच्या संस्काराने आम्ही या शहरामध्ये आलो ते आमचे कैलासाची बाबा आज आहेत नाही, परंतु त्या शहरामध्ये आणण्यासाठी त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला आणि आज आम्ही 50 वर्ष या शहरामध्ये वास्तव्य केलं. खरोखरच आमच्या आई वडिलांचे पुण्य आणि ज्यांनी आम्हाला रस्ता दाखवला त्यांचे महान पुण्य असेल आमच्या पाठीशी राहो. आई जगदंबा श्री रामवर्धांनी मातेने जे दळबळ दिलेले आहे ते असं शिकवत राहो. आणि वैशालीने आपल्या 50व्या वर्षी जो वाढदिवस संपन्न करत आहे या वाढदिवसाला आलेल्या सर्व मान्यवरांनी खरोखरच वैशाली हसत खेळत प्रत्येक माणसाचं स्वागत करते. कारण घरात आलेला पाहुणा कधीच नाराज होऊन गेलेला नाही, हीच माझी मोठी संपत्ती आहे. मी किती कष्ट केले, मी किती मोठा झालो, तो झाला असेल तर फक्त आणि फक्त माझ्या अर्ध्या मुलीच्या ताकदीवरती आणि माझ्या सर्व परिवारात दिलेली ताकद
खरोखरच अशी कायम राहू द्या. प्रत्येकाने विश्वासाने आणि ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहा अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि वैशालीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.